गोव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर येते। मूळ सावंतवाडी येथील असणारे अजय जाधव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे गोव्यात संशयास्पद रीतीने मृत्युमुखी पडलंय। मूळ सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्लीतले रहिवासी असणारे अजय जाधव आपली पत्नी सुवर्णा आणि 7 वर्षांचा मुलगा अथर्व सोबत गोव्यातल्या करासवाडा म्हापसा येथील साईनगर परिसरातल्या भाड्याच्या खोलीत राहत होते। अजय जाधव हे पणजीतल्या एका खासगी बँकेत नोकरीला होते। त्यांची पत्नी सुवर्णा ही गृहिणी होती। शुक्रवारी रात्री अजय जाधव यांनी आपल्या गावाकडे असणाऱ्या वडिलांशी फोनवरून संपर्क साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या। त्यानंतर शनिवारी जेव्हा अजय यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संपर्क न झाल्यानं अजय यांचे वडील थेट आपल्या मुलाच्या रूमवर पोहोचले। तेव्हा त्यांना आपला मुलगा अजय आणि नातू अथर्व हे दोघेही खोलीत निपचित अवस्थेत पडलेले दिसले। त्यांची सून देखील अत्यवस्थ अवस्थेत होते। घाबरून अजयच्या वडिलांनी डॉक्टरांना बोलवलं, मात्र अजय आणि अथर्व यांचा मृत्यू झाला होता, तर सुवर्णा यांची प्रकृती गंभीर होती। त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी गोव्यातील गोमॅको रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अजय आणि अथर्व यांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर मंगळवारी सुवर्णा यांचाही मृत्यू झाल्यानं या कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ कसं उलगडायचं हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे। एक हस्तखेळतं कुटुंब असं मृत्युमुखी पडल्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते।